आई हे बघ, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या मराठी शाळांमध्ये बंद पडत होत्या, विषय सक्तीचा वगैरे केला होता आणि हल्लीच्या मुलांचं परकीय भाषेतलं बोलणं बघता तर वाटत होतं मराठी भाषा संपत चाललीये, पार आता काही दिवसात पूर्णच संपून जाईल. अरे मराठी भाषा ही आम्हा मराठी भाषिकांसाठी सुरुवातीपासूनच अभिजात होती. त्याला कागदोपत्री अभिजात भाषेचा दर्जा आत्ता मिळालाय आणि ज्या राजकीय पक्षातल्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी, महान कलाकारांनी, कवी कवयित्री या सगळ्यांनी यासाठी जे प्रयत्न केले त्या सगळ्यांना खरोखर सलाम केला पाहिजे. म्हणजे आता जेव्हा आपले पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा राजसाहेब ठाकरेंनी मुळात हा मुद्दा उचलून धरला की माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. आत्ता अनेक राजकीय पक्ष आत्ता आणि सुरुवातीपासूनच यासाठी प्रयत्न करतायत. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमध्ये एवढे महान ग्रंथ आणले. ही मराठी भाषा ही अभिजातच होती. त्याला शिक्कामोर्तब हा आत्ता झालाय. तुम्ही मराठी भाषा शिकून घ्या. आता सर्वत्र मराठी भाषा असणार आहे आणि ती शिकली नाही तर मराठी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ काय हे आत्ता परकीय भाषा शिकणाऱ्यांना प्रश्न पडतात आणि मग आम्ही गुगलवर त्याचे अर्थ शोधतो. तसं चालणार नाही. शिकून घे, शिकून घे. मराठी भाषा कधीच संपणार नाहीये.